श्री स्वामी समर्थ मंडळी, जून महिना अजून संपायला काही दिवस आहेत, तरी या 4 राशींनी काळजी घेणं गरजेचं आहे, अन्यथा मोठं नुकसान होऊ शकतं. कोणत्या आहेत त्या 4 राशी जाणून घेऊया आणि त्या राशींवरती उपाय काय जाणून घेऊया. बघा, जून महिना संपत आलेला आहे. ज्योतिषशास्त्रानुसार हा महिना अनेकांचे नशीब पालटणार आहे. अनेकांना त्यांच्या जीवनात अचानक मोठे बदल अनुभवायला मिळतील. ज्योतिषांच्या मते ग्रहस्थितीच्या दृष्टीने जून 2026 हा एक महत्त्वपूर्ण महिना मानला जातो. या महिन्यात शनीचे भ्रमण आणि राहू केतूचा प्रभाव अनेक लोकांच्या जीवनात बदल घडवून आणू शकतो. याचा 12 राशींवर मोठा प्रभाव पाहायला मिळणार आहे. कोणत्या राशींवर कोणत्या राशींना जीवनात मोठे बदल अनुभवायला मिळू शकतात जाणून घेऊया. पहा व्हिडिओ पूर्ण. बघा, ज्योतिषशास्त्रानुसार शनीला कर्म आणि न्यायाचा ग्रह मानले जाते, तर राहू आणि केतू हे अचानक होणारे मोठे बदल, मानसिक गोंधळ आणि नशिबाशी संबंधित आहेत. जेव्हा हे ग्रह सक्रिय असतात तेव्हा व्यक्तींच्या विचारांवर, नातेसंबंधांवर आणि करिअरवर गहन प्रभाव जाणवतो. जून 2026 मध्ये शनी, राहू आणि केतू यांचा मोठा प्रभाव असेल. या महिन्यात कोणत्या राशींना त्यांच्या जीवनात बदल अनुभवायला मिळू शकतात? तर बघा, ज्योतिषशास्त्रानुसार 5 जून नंतर ग्रहाचा प्रभाव हळूहळू जाणवू लागलेला आहे. 7 जून नंतर शनीच्या भ्रमणाचा प्रभाव अधिक स्पष्ट होईल. राहू आणि केतूची ऊर्जा संपूर्ण जून महिनाभर सक्रिय राहू शकते आणि त्याचे परिणाम जुलै 2026च्या शेवटच्या आठवड्यापर्यंत जाणवू शकतात. या काळात अनेक लोकांना त्यांच्या जीवनात बदलांचा अनुभव येऊ शकतो. काही जण नोकरी बदलण्याचा विचार करू शकतात, तर काही जण नातेसंबंधात महत्त्वाचे निर्णय घेऊ शकतात. यासोबतच शनीच्या भ्रमणाचा देखील मोठा प्रभाव पाहायला मिळेल. या काळात शनी लोकांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देईल. जे लोक बऱ्याच काळापासून कठोर परिश्रम करत आहेत त्यांना परिणाम दिसू लागतील. जून महिन्यात आता 12 राशींवर काय परिणाम असणार आहे शेवटच्या आठवड्यात बघा. मेष राशीसाठी काय आहे? करिअरमध्ये नवीन संधी मिळू शकतात. राग आणि घाई टाळणे महत्त्वाचे असेल. वृषभ राशीसाठी कसा असणार आहे जून महिन्यात शेवटचा आठवडा बघा. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. खर्च वाढू शकतो. नंतर मिथुन राशीसाठी कसा आहे? नातेसंबंधात आणि करिअरमध्ये बदल जाणवू शकतात. पुढची रास आहे कर्क रास. कर्क राशीच्या लोकांना भावनिक संतुलन राखण्याची गरज आहे. पुढची रास आहे सिंह. सिंह राशीच्या लोकांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळू शकते, परंतु अहंकार टाळणे महत्त्वाचे आहे. पुढची रास आहे कन्या. कन्या राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी दबाव जाणवू शकतो. त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. पुढची रास आहे तूळ. तूळ राशीच्या लोकांना जूनचा शेवटचा आठवडा कसा जाणार आहे? तर व्यक्तीच्या नातेसंबंधात सुधारणा होऊ शकते. वृश्चिक राशीवाल्यांसाठी जूनच्या शेवटच्या आठवड्यात त्यांच्या जीवनात अचानक बदलांचा अनुभव येऊ शकतो. धनुरास व्यक्तींसाठी जून महिना नवीन सुरुवात घेऊन येऊ शकतो. मकर रास. मकर राशीच्या व्यक्तींना त्यांच्या कष्टांचे फळ मिळू शकते. कुंभ राशीच्या लोकांना नवीन संकल्पना आणि संधी घेऊन येऊ शकतात. आणि मीन रास आहे. या काळात मीन राशीच्या व्यक्ती अध्यात्माकडे अधिक आकर्षित होऊ शकतात. तर आता यावर काय उपाय करायचे आहेत बघा. कोणते उपाय करायचे तुम्हाला? तुमच्या राशीसाठी मानसिक शांती राखणे आवश्यक असेल. शनिवारी मोहरीच्या तेलाचे दान केल्याने शनीचे नकारात्मक प्रभाव शांत होतात. दान करणं म्हणजे तुम्ही मंदिरात जाऊनही दान करू शकता किंवा एखाद्या गरजूंना, गोरगरिबांना तुम्ही ते तेल दान करू शकता. त्याशिवाय ओम शम शनिश्चराय नमः या मंत्राचा जपही तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. राहूचे प्रभाव शांत करण्यासाठी नारळ किंवा निळ्या कापडाचे दान हे शुभ राहील. मुक्या प्राण्यांना अन्न द्या. गरजू लोकांना मदत केल्याने सकारात्मक परिणाम मिळू शकतात. ध्यान केल्याने मानसिक ताण कमी होऊन शांतता मिळण्यास मदत होऊ शकते.
तर हा उपाय नक्की करा. तुमच्या घरात सुख शांती समृद्धी आणि मानसिक समाधान नक्कीच राहील. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.